सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी उठलो आहे सकाळचे 6:30 झालेत. लवकर जाग आली, लवकर जाग आली. आणि आता आलो आपल्या बागेत फिरते, जरा राऊंड मारतो सकाळी. छान वाटतं, मस्त वाटतं. हां, पाऊस पडल्यामुळे जमीन नरम झाली. आता जरा आल्हाददायक वातावरण होईल, तापमान कमी होईल मस्तपैकी. छान. इकडे आपल्या हळदीची पानं पण उगवून वरती आलेली आहेत बघा. जरा पाणी भेटलं की उगवतात. यावर्षी तिला ठेवायचे, जानेवारीमध्ये काढायचे मात्र बाबा. आपण गेल्या पावसाळ्यात लावली होती, 2023ला लावली होती. 2024 झाला तर 2025ला जानेवारीमध्ये काढून टाकायची तिला. बघू, काय लोक वर्षाने काढतात, काय 2 वर्षांनी काढतात. आपण 2 वर्षांनी काढायचं. तेव्हा वरती असं धुकं लागले बघा. छान. आमच्या घराच्या पाठची साईड वरती तिकडे कॅनॉल आहे. आम्ही गेलेलो पण आहे. अरे आपल्या इथे मग मोगरा आलाय काय? तो अरे नाही, फुलं आले पण त्याला खाली कसले तरी. हां मीच ठेवला तिथे ग. आमची गाडी बघा काढली. बघा मंदिराकडे जाण्याचा रोड. त्या रोडवरनं पण आमचं घर जवळ आहे इथे. आणि आपला हा खेड शिवतर रोड खालचा खेडला गेला. वी आर सो कनेक्टेड विथ रोड. छान घर पण आहे मस्त आहे की. गाडी धुण्याचं काम चाललंय. बघा मंडळी, जरा राऊंड मारायला चाललंय. वातावरणच बघू, मस्त आल्हाददायक वातावरण, प्रसन्न सकाळी. आणि पावसाळ्यातलं वातावरण म्हणल्यानंतर एकदम फ्रेश. फार्म हाऊस आला बघितलं ना आपण. हा, अगदी थंड वातावरण आहे. एवढा मंडळी समोरच्या डोंगरांचा परिसर छान असं. हा पावसाळ्यातलं मनमोहक दृश्य. आमच्या रोडला मंडळी खूप छान असतं. जरा उन्हाळ्यात थोडंसं भकास वाटतंय बघा. इकडे घराची कामं चालू. प्लास्टिक टाकूया का दरवाजात, म्हणजे गवत वाढत नाही. बघा किती छान दृश्य, बघा किती छान आहे. प्लास्टिक टाकून ऍक्च्युली थंडी वाजायला लागली. लोकांची मंडळी जाम थंडी वाजते मस्त. पाऊस यायला लागलाय. गाडी इथे गाडी जरा थांबवू. इथे अशीच नको फिरवू. छान धुकं बघा सगळी. हा पाऊस लागणार. सुरुवात करतोय चांगली पाऊस वाटतं. हा बघा आम्ही इकडनं आलो आणि हा शिवतरला गेला रोड.
शिवतर जामगे आपले जे आमदार आहेत तिथले त्यांचं गावसुद्धा आहे. हे बघा काय इंगळी काय असे कुठे तिकडे मंडळी एकदम डोंगर आहेत पण त्याला बघा धुकं बघा फार आलं पण त्याला म्हणलं पण कॅमेरा नव्हता नेला. चला एस टी बघा एस टी अरे क्या यार फसवलं. पाऊस मंडळी फुल भरलाय. आम्ही गेलो होतो इथं पुढपर्यंत नाही छत्री नाही काय नाही. एक तर आपल्याकडे साधा मोबाईल आहे. मस्तपैकी या मंडळी पोहे खायला. अंतरुणाचा तणून उठला नाही तुटला. आम्ही उठलो आम्ही जर मस्त फिरून पण आलो मस्त राऊंड मारून एक. चला या नाश्ता करायला. छान गावी आल्या बघा इथे बाहेरचा असा व्ह्यू. छान नाश्ता करूया. तुमच्याकडे पाहुणे येणार आहेत तिथे तर मग तुम्हाला याच्यावरनं लक्षात झालं असेल चिकन वड्यांचा बेत आहे. मसाला भरण्याची तयारी चालली आहे. आणि कसली प्युरी आहे वड्यांसाठी प्युरी कसली आहे कसली पेस्ट आहे. भात आणि कांदा. अच्छा आणि हे वाटप वरणाचं वाटप व्हेज पण आहेत त्यात. बाहेरच्या खिडकीतनं सीन बघा. या मंडळी जरा आपण काढू जरा फांद्या. हे साग भरपूर वाढलं आहे त्याचं थोडंसं फांद्या छाटू कारण काय म्हणजे बाजूच्या झाडाला मग जोर लागत नाही. उपयोगी झाड आहे पण काय माहिती काय आजूबाजूच्या झाडांना जाळून टाकतो आणि त्याला आजूबाजूच्या झाडांना जीव लागत नाही. त्यामुळे आता हे काढून टाकतो आणि त्याला कशी वाढ असेल त्याला ॲक्च्युली पूर्ण या मंडळी. आता इथे ते झालं. आता ह्या लाजरी आहेत ना या काढायच्यात. काटेरी वनस्पती असतात या सगळ्या उपटायच्यात. ॲक्च्युली आता ग्लोव्ज पाहिजे होते. ग्लोव्ज असते ना तर कसं हे बघा मंडळी या आंब्याच्या अवतीभोवती बघा कसलं दाट झाले आणि सगळ्या भौतिक लाजरीच आहेत. आणि ते अजून पावसाळ्यात ना अजूनही होतील तर आपल्याला हा आंबा जरा आंब्याचा बुंदा आहे ना तो सगळा क्लिअर करून घेऊया. गवत हे उगवणारच परत
पण ॲटलिस्ट नंतर गवत काढताना ह्या लाजरी नसतील, मग गवत कसं पटापट काढता येतं. त्या लाजरी काढायला एक मोठं खूप आहे, ते आपण करू, आता क्लिअर करू. हे बघा मंडळी, थोडासा नारळ मोकळा केला आहे, लाजरी तसं पूर्ण काढून टाकली. बघा तरी आता हे बघा, अजून तुम्ही 2-3 दिवसांनी बघाल ना तर भरगच्च होऊन जाईल. नंतर पावसाळ्यात एकदा, नंतर दिवाळीच्या आधी थोडंसं एकदा पुन्हा बिनावं लागेल. हे बघा, अरे आता हा पट्टा राहिला आहे, ह्याच्यात भरपूर परत लाजरी भरपूर आहेत. हा पेरू आहे ना मंडळी, जरा मारायचा आहे, म्हणजे फांद्या हे करायच्यात, तोडायच्यात त्याला. पण हा ना कलमाला नडते, कलमावर त्याचं हे येतं, त्यामुळे मग त्याची कुणाचीच वाढ होणार नाही, त्यासाठी मग थोडंसं हे करते. चला या मंडळी थोडंसं पाणी बिनी पिऊ. तर या मंडळी आता तासभर का माहीत नाही, टाईम नाही मी काउंट केला, पण तासभर झाला असं बहुतेक. बसलो होतो, थोडंसंच गवत काढलं, हां धमाल झाला. बरं वाटतं असं सावली खाली. हे बघा वरती बघा झाडांची अशी सावली, आता सावलीची गरज नाही, पण आता बसलो असं सावली खाली. बसलो असं मस्त की आता पाणी बिणी पितो छान. पाहुणे आलेत आमच्याकडे, संजना, धीरज, त्यांच्या लग्नाचा नाही का व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर आहे, लग्नाचा व्हिडिओ, माझ्या मामाच्या मुलग्याचं लग्न. ते लोक आले आता, जरा पाणी बिणी पितो. चला म्हणजे आता जरा घरी जाऊया, जरा चहा वगैरे पिऊया, नंतर थोड्या वेळ वाटलं. पण आज काय ऊन नाही, त्यामुळे काय कधी येता येईल कामाला. हां पण जेवण झाल्यावर एकदा कंटाळा येतो. चला जाऊया. मस्त पाऊस नाही पडला अजून, पण आहे पावसासारखंच वातावरण आहे. चला जाऊया. गाडी घ्यायची कुठली? 5 मिनिटात आलो. 6-7 मिनिटं लागली. हात धुतला हे नसते तर आलो असतो मी लगेच, अजून लवकर. चिकन साफ करायचं काम चाललंय आता. संजना पण आली आहे. आधीच्या भरपूर ब्लॉग मध्ये, 2-3 ब्लॉग मध्ये तर आहेच, आणि ती तिच्या लग्नाच्या ब्लॉग मध्ये पण आहे. बसलो इकडे तांग. हे बघा वडे, मस्त चिकन. आता रस्सा आहे बाकी, आम्ही सगळे जेवायला बसलो. हा तांग आहे बघा भाचा. आमच्याकडे जुन्याहून झाले आणि पाऊस पडतोय. इथे म्हणजे आमच्याकडे इथे जरा आतमध्ये फोर्चमध्ये पाणी येते, कारण इथे पन्हाळे नाही बसवलेत ना आम्ही, तर आजूबाजूने येणारं सगळं पावसाचं पाणी ना फोर्चमध्ये येतं आहे. आणि इथे पुढे असं पडवीसारखं पण काही नाही, त्यामुळे चारी साईडला इथे पाणी येतं. बघू आता, या वर्षी तर नाही पण पुढच्या वर्षी काहीतरी करायला पाहिजे, कारण मग इथे पावसात बसू शकत नाही बाहेर.
बघू काय ना काहीतरी करायला पाहिजे जुगाड. मंडळी संध्याकाळ झाली, संध्याकाळचे जवळजवळ 5 वाजलेत आणि आम्ही आता आलो इकडे. ह्याच्या अगोदर पण आलो आपण इकडे कोटेश्वरी देवी मंदिर जामगे. हे आपले महाराष्ट्रातले प्रसिद्ध असे आमदार रामदासभाई कदम यांचं सुद्धा गाव आहे आणि त्यांचे आता विद्यमान आमदार सुपुत्र इथले आमदार आहेत योगेशदादा कदम. त्यांचंही घर इथेच आहे, म्हणजे त्यांचं गावच आहे. आणि आपण प्रसिद्ध देवस्थान श्री कोटेश्वरी देवी मंदिर दर्शनाला आलो आहे. आमच्या गावापासून जवळजवळ 2 किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही सकाळी आलो होतो ना त्याच रस्त्यावर आहे पुढे. आधीचा व्हिडिओ आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. बघा समोर दिसतंय ते आपल्या रामदासभाई कदमांचं निवासस्थान. बघा हे समोर त्यांचं निवासस्थान आहे. हे रामदासभाई कदमांचं निवासस्थान आहे पूर्ण. आता नाहीत वाटतं सध्या इथे. आणि आपण चाललोय मंदिराकडे. खड्ड्यात नको नेऊ बाई. हे बघा बस मला उतरव इथे. तुम्ही चालत येत आहे? अरे इथं नाही ना बरं या खाली जाते आतमध्ये गाडी. हा आतमध्ये एकदम जाते. मग चल ना चल गाडी घेऊन चला. शूट करा ना साईड. हे बघा छान असं देऊळ आहे. आपण आधी पण इकडनं येऊन गेलोय. अरे खालतून जायचं होतं का? जाऊया खाली रन मारूया. खाली बस. आमच्याबरोबर धीरज पण आलाय. आमच्या बारक्या वहिनी पण आल्यात. आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं शिवसृष्टी. हा मंदिराचा सभोवतालचा पूर्ण परिसर. आता आपण जाऊया मंदिरात. इथे होम लागतो. खरंच खूप छान असा परिसर. प्रवेशद्वारावरचे 2 हत्ती आपलं स्वागत करतात. हे बघा दीपमाळ. मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश करता दीपमाळ आहे. मंदिराचा कळस.
आणि हे नवग्रह सूर्य चंद्र मंगळ बुध बृहस्पती शुक्र राहू केतू शनी. हे बघा इकडनं आता आम्हाला धीरज कुठला तरी स्पॉट दाखवत आहे. ते रस्ता तिकडे गेला की तिथे वरती असेल. हां तिथे पण घेऊन जाई ना आपल्याला. पावसात दोघं पण हो तो आला मग ए ते गाईड म्हणतात ना काय ते गाईड घ्या मार्गदर्शक मग तो ते करायला आलाय है ना संजय. चला आता आम्ही दर्शन घेऊन चाललोय. हा आता पावसात खूप आल्हादायक वाटतं फिरायला. सागवान आहे. एवढा नव्हता. अरे यावर नवीन केलं म्हणजे आपण आपण आता आपण शिवसृष्टी बघायला जातोय. पूर्ण असं किल्ल्याचा देखावा. आम्ही मागे एकदा आलो होतो कारण जेव्हा आमदार होते ना त्यांचं काहीतरी पुस्तक प्रदर्शन हे होतं त्या सोहळ्यासाठी आलो होतो. इकडे भक्तनिवास सुद्धा बांधले म्हणजे बाहेरून येणाऱ्या भक्तांची सोय. चला मंडळी आता आपण घरी चाललोय परत. देवस्थानाचं दर्शन घेऊन छान. बघा तुम्ही पुन्हा एकदा दाखवतो बंगला. सुरुवातीला एकदा मी आलो तेव्हा समीक्षा इथेच थांबलो. मी गाडी असते ते तुला इथे नसतील आता मुंबईत असतील. आज हे जरूर त्यांचा कांदिवलीला बंगला आहे ना वाटतं. काय म्हणताय बोरिवली का कांदिवली? बोरिवली का कांदिवलीला आहे. बोरिवलीला ऐकलं मी. हां मग असं चला रे. ते पळायला लागली की मग आपल्याला पाठवणार. काही
मंडळी आता कॅमेरा बंद करतो कारण की पावसाची टेन्शन पडतं आपला मोबाईल खराब व्हायचा. एंट्री स्थान पण बघायला भेटेल ना बा. ते बघा धुकं बघा ना कसली भारी लागलं वरती. पहिली एंट्री एंट्री आहे पूल येतो. नदी आहे पाणी आहे ह्याला. पाऊस गेला जाऊया शिरताले ग्राउंडमध्ये नको तुझ्यावर माझं काही नाही. पेट्रोल टाकायला घालला हे बघा हा चल हे बघा मंडळी दुसरी एंट्री. चल जाऊन या. चला आता मंडळी चाललंय जरा शिवतरला बघूया तिकडची नदी प्रवाहित झाली आहे का. समोरचं डोंगराचं दृश्य बघा. समोरच्या कॅमेऱ्याने दाखवतो. हे बघा मंडळी आपण आलोय शिवतर गावात. इकडे पण आतमध्ये पण वाडे आहेत आणि आज समोर जो वरच्या साईडला लेफ्ट साईडला रोड गेला तो मंडणगडला गेला. तिकडे आपण गेलो त्या रोडने. त्या रोडचा व्हिडिओ आपल्याकडे आहे. वा 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 आपण असं कुठेतरी फॉरेनला आल्यासारखं वाटतंय. ती काय गाडीवरनं उतरणार नाही. ऐका मंडळी म्याव म्याव करून मोराचा आवाज येतो इकडे. आणि ब्रेक का पण एवढा झाला. मी तर तसंच करून घेतलं टाईट करून घेतलं दिलं होतं मागे. चला इकडे काश्मीर मध्ये आलो तर सेल्फी काढू आपण. तर चला मंडळी आता आपण फिरून चाललोय परत घरी. आता परत चाललोय घरी आणि आता आजचा व्हिडिओ कदाचित खूप मोठा होईल. पण काय करणार आपल्याकडे कंटेंटच आहे. जेव्हा नसतं तेव्हा काहीच नसतं आणि असतं तेव्हा भरपूर कंटेंट असतं. चला गावी आलं म्हणल्यानंतर कंटेंट काय ना काही भेटणार आहे. हे बघा मंडळी हा कोण आहे. मोठ्या मामा इथं कुठलं नांगे बघायचं. पाठच्या साईड ना तुम्ही पकडा बघा. खेकडा पहिल्या पावसातला खेकडा. या खेकड्याचं ज्याला जीवदान देऊया आपण. आम्ही तसं काही खातच नाही. हा भरलेला नाही पण छोटे पिल्लू आहे. चला 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 आमच्या गाडीवर. तो बघा नांगी बघा कशी. हे त्याचे नांगी आहेत. गाडीवर येऊ नको. चला बसा. चला नाही आता रस्त्याला असे दिसतीलच. सगळे चालले पाहुणे. आलेले पाहुणे परत चालले. आजीला मनगडच पकड ना. सांभाळून जा. हा रात्रीचं परत तुम्हाला तर रिक्षा करावीच लागेल. हो चला बाय बाय. किती वाजता जायला लागलं तुला जागरणच. तुला जागरणच करावं लागेल. एवढा रिक्षा निघाली. हो बाय बाय. चला बाय बाय. तर मंडळी पाऊस पडतोय बारीक 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 बारीक. आम्ही मग अशी तिकडे गेलेलो तेव्हा तर भरपूर पडत होता पाऊस. आणि आता मंडळी पाहुणे आले होते. पाहुणे पण गेले. त्यांना जायचं होतं अचानक दुसऱ्या ठिकाणी. त्यामुळे ते अर्जंट गेले नाही तर राहणार होते. मंडळी आता झालेत रात्रीचे 11 वाजलेत आणि आता पण झालं. आता आपला व्हिडिओ खूप लेंदी झाला आहे. पण बघा मंडळी बघा बघा आपले गावचे व्हिडिओ येत आहेत. जरा प्रतिसाद द्या. व्ह्यूज खूप कमी येत आहेत. बघत जा आपले व्हिडिओ. नोटिफिकेशन येत असेल तर बघत जा आपले व्हिडिओ. तर चला तुर्तास मंडळी आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. आता गारवा झाला. आता काय गरमी काय नाही.
तापमान सगळं कमी झालं आहे. तर चला आता व्हिडिओ इथेच थांबवतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री.